आणि गाव गोकुळी पाटी कशाचा त्रास होता तुम्हाला? मणक्याचा अजून कंबार गुडघं. बरं, आता या चिकित्सा शिबिरामध्ये तुम्ही आलाय, डॉक्टरांनी काय काय सांगितलं तुम्हाला? काय काय उपचार केले तुमचे? काय मालिश केली मशाजी केली त्याने वाज फरक पडतोय. गुडघं वाज कमी आलं, मणकं कमी आलं. चालता येतं या. चालता येत नव्हतं का अगोदर? येत होतं पण एकाच बाजूने लय लंगडत होती, पण आता सरळ वाटतंय. किती टक्के फरक पडला आता? चांगला 25% पडलाय की. काय काय केलं त्यांनी? मशाज केली. मसाज केली. हां. मावशींना ज्या चिकित्सकांनी मसाज केली त्यांची आपण माहिती घेऊया. तुमचं नाव सांगा. माझं नाव सोमनाथ कोळेकर. या मावशींना या कांगावरतीच जास्त वाकवाकड्या चालत होत्या. त्यांची मसाज केली. ताईंनी त्यांचा योग घेतला, प्राणायाम घेतला आणि वेगवेगळे व्यायाम घेतले. आणि पहिल्या राऊंडमध्ये जर त्यांना एवढा फरक पडत असेल तर 2-3 वेळा जर यांची चिकित्सा झाली तर या परफेक्ट होतील. धन्यवाद. धन्यवाद. त्याचबरोबर मावशींना ज्या योगासनांचा अभ्यास शिकवला, ज्या योगतज्ञ आहेत त्यांचा आपण परिचय घेऊया. माझं नाव पूनम तांबे, मी मांडवगंजची आहे. त्यांना योगा करताना बऱ्यापैकी म्हणजे रिझल्ट जाणवला. पहिल्या फेरीतच जवळजवळ 25% रिझल्ट जाणवला. कोणतेही गोळ्या औषध नव्हतं, फक्त योगावरच. अजून सातत्याने तर त्यांनी योगा ठेवला दैनंदिन जीवनामध्ये, तर त्यांना अजून किती टक्के फरक जाणवेल? 100% रिझल्ट जाणवेल, गॅरंटेड. त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी चिकित्सक म्हणून सुद्धा हनुमानजी सपकाळ इथं उपस्थित आहेत. थोडासा परिचय द्या तुमचा. मी हनुमंत बाळू सपकाळ, गलनवाडी नंबर 1, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे या ठिकाणून आलेलो आहे. तर आयुर्वेदामध्ये सर्व विकारावरती पूर्णपणे उपचार केले जातात. तर पंचगव्यमध्ये असे काही उपचार आहेत की अतिशय ज्यांना पूर्णपणे ऑपरेशन ज्याला करायला सांगितलेलं आहे तसे विकारसुद्धा पूर्णपणे पंचगव्यमध्ये बरे होऊ शकतात. पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये सुंठीचं पावडर 1 चमचा टाकायचे. हां, आणि त्याच्यामध्ये सेंदव मीठ 3 मोठा चिमट असते ना एक, तेवढी टाकायची. उकळून आटवायचं, अर्धा ग्लास करायचं आणि सकाळचं अनुशापोटी प्यायचं पित्तासाठी. हां, मला एखाद्या चिठ्ठी लिहून द्या त्याच्यावर कडुलिंब टाकून पाणी गरम करायचं, आंघोळीचं पाणी तुरटी पिळून त्याने आंघोळ करायची. नाव काय तुमचं? नाव काय? परत मोठ्याने. माझं नाव पार्वती आहे. पारुबाई हरिभाऊ केजगे. काय काय होते? एक पाय एक हात पाठानेच मनकं दुखतात, डोळे काहीतरी खायचं, थोडंसं नाश्ता काहीतरी करायचं. कोरा चहाने पण फक्त भूक वाढून प्यायचं नाही. पण तिथे दुधाने होतं, कोरा चहाने पण असं म्हटलं अजिबात नाही. चहाने पित्त वाढतं. पावडर असते, चहा पावडरने पित्त वाढायची सवय लागली पाहिजे. आम्ही बाहेर खात नाही, पण एखाद्या जर औषध देतो चांगलं थोडे दिवस घ्या. नाव सांगा. चक्रधर देवीदासराव कदम. काय होत होतं तुम्हाला? ही नुसतं वार गेले म्हणजे आग. बरं, किती दिवसापासून होत आहे? 15 दिवस झालं. आता जे ट्रीटमेंट केली का डॉक्टरांनी त्याला? थोडंसं फरक वाटतोय. थोडासा हात हलायला लागला. हात हलायला लागला, ट्रीटमेंट केली की लगेच? हो. काय ट्रीटमेंट केली त्यांनी? त्याचं नुसतं टोचले, चेक केलाय. ॲक्युप्रेशरचे पॉईंट घेतले? हो. काय गोळ्या औषधं दिली? नाही अजून नाही. फक्त पॉईंट घेतल्याने तुम्हाला हात हलायला लागला? हो. कमी मुंग्या कमी आल्या? मुंग्या कमी आल्या त्या, पण ह्या जागेवर दुखतोय. दुखतंय अजून? हां. थोडंसं दुखतंय? हां. बऱ्यापैकी फरक हो. पडला? हो. म्हणतात थांबा म्हणतात.
रामदास बाबूराव गाडगे, गाव गोकुळे, काय त्रास होता? गोडग्याचा, आणि छेतीत जळजळ करत होतं. किती दिवसापासून? आणि महिना 2 महिने झालं. तसं म्हणजे लय झालं, पण गुडघा आता बघितलं तर तपासल्यावर राहिला जरा शिक. काय काय तपासणी केली त्यांनी? तपासणी काय नाही, गुडघे केली, इथं कानाला शिट्टी दिली. मसाज केले आणि ॲक्युप्रेशरचे पॉइंट चेक केले ना? हा का पाय दाबलं, ती कळ जिथं निघल तिथं बरोबर त्यांनी धरलं. म्हणजे तुमचा इथं मार बसला आहे, बरं. म्हणजे बैलांनी लाद दिली ती म्हणून मार बसला होता, आणि ते राहिले. आता किती फरक पडलाय? लय फरक आहे, 4 आणे फरक पडलाय. अजून घरी जास्त 8 आणे फरक पडणार. हे फरक आहे हो, लबाड काय बोलायची गरज आहे. फरक आपल्याला चांगला आहे. गोळ्या औषधं दिली? नाही, हे फक्त ती औषधी घेतली एकात. कोणती? हे का हे एक मालिश करायला दिलं, मसाज तेल, जंकार तेल. हां, आणि एक पेचं दिले औषध. हे बघा, आहे रे कुठे गेली वाटत हे. अमृतधारा. हां, 2 थेंब घ्यायचं गरम पाण्यात, त्यांनी सांगितलं. मग आता ह्याची राहिली ना, दिल्यानंतर अजून फरक पडेल. फरक पडला डायरेक्ट मग त्यांच्या तिथंच जातो की. त्याचं काय नाही, आपल्याला गुण पडला, आत्ताच पडला आहे. चांगले, धन्यवाद. हां, धन्यवाद. नाव सांगा. हां, मी युवराज पाटील, साठेफाटा. आत्ताच मी मसाज पाटाणीचा म्हणजे कंबरदुखीचा त्रास होता मला. ते मसाज केल्यानंतर मला एकदम मोकळं झाल्यासारखं वाटते, पोट एकदम साफ झाल्यासारखं वाटते, आणि जे हातपाय दुखायचं ते बराचसापैकी मला आत्ता जाणवतं की त्याचा बराचसा आपल्याला फायदा होतो आहे. त्याप्रमाणे मी ते मसाज तेल पण घेतलेलं आहे, आणि आपण त्या सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा, हे माझी कळकळीची विनंती. माझं वय आता सध्या 72 आहे. मी किडनीचा पेशंट जरी असलो तरी मला त्यातून मी बऱ्यापैकी माझं आता डायलिसिसवर होतो. मी ते डायलिसिस बंद झालीत. मी मसाज केल्यानंतर मला एक म्हणजे पाठदुखीचा ह्याचा आता फार एकदमच मोकळं रिलेटिव्ह झाल्यासारखं वाटतं. किती दिवसापासून त्रास होता? हा मला 25-30 वर्षे म्हणजे माझा गाडीवर प्रवास होत होता जास्त, त्यामुळे दुखणं थोडंसं माझं मणक्याचा प्रॉब्लेम होता. तो आजच्या मला मसाज केल्यानंतर आमचे साठेफाटीचेच ईश्वर महाराज माने यांनीच तो मसाज केला, आणि मी त्याप्रमाणे आता मी इतरांनाही तसंच त्या पद्धतीनं त्या औषधाचा वापर करण्यासाठी मी तो करेल. किती टक्के फरक पडला? मला तर आता 100% फरक पडल्यासारखं वाटतंय आता तरी. धन्यवाद, थँक्यू. नाव सांगा तुमचं. हां, मी कांतीलाल गावडे. मी कांतीलाल गावडे, गाव गोखळी, काय त्रास होता? शांतीदास नगर. असे आमच्या मिसेसला घेऊन आलतो. बरं बरं. त्याचे असे पायाचे बोट दुखायचे, हात आणि पायाचे बोट. मग डॉक्टर ज्ञानेश्वर पवारांशी भेटलो. त्यांनी होमिओपॅथीच्या गोळ्या दिल्या आणि ट्रीटमेंट चालू केली, आणि पूर्णतः मोफत त्यांनी या शिबिरात सगळं मोफत केलं.